पावसाळा संपल्यानंतर चाकणमधल्या पायाभूत सोयीसुविधा या अद्ययावत करणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिलेलं आहे। तर चाकणचा विषय सरकारनं अतिशय गंभीरतेने घेतला आहे आणि असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी इथल्या सगळ्या ज्या पायाभूत समस्या आहेत त्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे। हा पावसाळा संपल्यानंतर तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे अपग्रेड करण्याचं काम आम्ही करू। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी करण्याची गरज आहे ती म्हणजे आपण इतके वर्ष इंडस्ट्रियल टाउनशिप ॲक्ट तयार केला, पण जोपर्यंत या MIDC एरियाजला टाउनशिपमध्ये आपण परिवर्तित करत नाही तोपर्यंत त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण अपग्रेड करू शकत नाही किंवा त्याचा रखरखाव नीट होत नाही। म्हणून आता नगर विकास विभाग आणि MIDC उद्योग विभाग या दोघांनाही टार्गेट दिलाय। पहिल्यांदा पुण्याच्या जवळच्या ज्या चांगल्या आमच्या MIDCs आहेत यांना इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये परिवर्तित केलं की मग तिथेच पैसा उभा होईल आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काही देखरेख आहे ती करता येईल। पण मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की चाकणचा विषय अतिशय गंभीरतेने घेतलेला आहे आणि आम्ही सोडवतो।